मुंबई महापालिकेतल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी तरुण नगरसेवक अमेय घोले यांची निवड करण्यात आली आहे। मुंबई महापालिका सचिव कार्यालयातल्या गट नोंदणीआधी शिवसेना नगरसेवकांची बीएमसी मुख्यालयात एक बैठक बोलावण्यात आली होती आणि याच बैठकीत शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोलेंची निवड करण्यात आली। एकसंध शिवसेनेत आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी अमेय घोले यांची ओळख होती, पण एकनाथ शिंदे यांचं बंड हे राजकीयदृष्ट्या यशस्वी झाल्याचं दिसताच अमेय घोले यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडून ते शिंदेंच्या समर्थकांमध्ये सहभागी झाले। अमेय घोले यांनी याआधी नगरसेवक म्हणून बीएमसीच्या आरोग्य समितीवर सदस्य म्हणून काम केले। मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी एबीपी माझाशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली, आपण तीही पाहूयात। पक्ष जो काही एक जबाबदारी देईल त्या जबाबदारीला नक्कीच पूर्ण न्याय देण्याचा मी एक प्रयत्न करीन। महानगरपालिकेचा जे आकडे असतात किंवा जे एक ज्या हिशोबाने सदस्य नेमतात त्या हिशोबाने आज ते आकडेवारी आम्ही करत होतो आणि त्या अनुसारच एक गट किंवा दोन गट करण्याचा एक चर्चा चालू होती। अजून तो निर्णय झालेला नाहीये, पण नक्कीच तो एक थोड्या वेळात तोही निर्णय होईल आणि तो माध्यमांसमोर ठेवला जाईल। मुंबई महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिलाय। मुंबई महापालिकेत भाजप मनसेला कोणताही पाठिंबा देणार नसल्याचं स्वतः राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं। मनसेच्या वांद्रे पूर्व येथील बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली। राज्यातल्या महापालिका निवडणुकीत मनसेनं ठाकरेंच्या शिवसेनेशी